आपला लाडका भाऊ उरपाडे म्हणजेच निवेदक सुरेश डोंगरे स्वागत करतो आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये. कार्यक्रमाचं नाव आहे आपला आवाज प्रस्तुत भाऊचा धक्का. भाऊचा धक्का कार्यक्रम सुरू झाल्यापासून माझी बऱ्याच दिवसाची एक इच्छा होती आणि माझीच नव्हे तर आपला आवाजचे मुख्य संपादक अतुल परदेशी यांची देखील हीच इच्छा होती, कारण त्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम या ठिकाणी साकारला जातो आहे. अतुल परदेशी यांचं म्हणणं होतं की एकदा तरी भाऊच्या धक्क्यातनं कार्यक्रम भाऊ उरपाटे या ज्येष्ठ नागरिकांमध्ये गेले पाहिजे आणि मलाही तशीच इच्छा होती, मलाही तसंच वाटत होतं. म्हणूनच आज मी आलेलो आहे ते जुन्नर येथील ज्येष्ठ नागरिक संघामध्ये आणि महिला विशेष दिनाचा त्यांचा आज कार्यक्रम होता. या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक महिलांचा सन्मान या ठिकाणी झाला. त्याचप्रमाणे एक स्पर्धा काही झाल्या होत्या, त्या स्पर्धेची बक्षीस देखील या ठिकाणी वाटण्यात आली. अनेकांनी मनोगत व्यक्त केले, वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाले आणि मग या संधीचा लाभ घेण्यासाठी म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे. आपणा सर्वांचं मी आपला आवाजच्या माध्यमातून या भाऊच्या धक्का कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. एक वटवृक्ष असतो आणि वटवृक्षाच्या खाली अनेक त्याच्या पारंब्या आनंदाने तिथे निवास करत असतात, राहत असतात, वाढत असतात आणि त्या पारंब्याला देखील अनेक पारंब्या मग फुटत असतात आणि या अनेक पारंब्या जेव्हा एकत्र येऊन राहतात तेव्हा होतं ते एकत्र कुटुंब. आणि हा वटवृक्ष म्हणजे तो असतो त्या घराचा आधार वड. हो, म्हणजेच प्रत्येक घरातला ज्येष्ठ नागरिक, ज्याला आजी म्हटलं जातं, आजोबा म्हटलं जातं, अशी नात्याने ही ज्येष्ठ असलेली सर्व मंडळी ही घराचा वटवृक्ष असतात, कारण घरातल्या वेगवेगळ्या पारंब्यांना ते आधार देत असतात. म्हणून उपस्थित सर्व बंधू भगिनींना, उपस्थित असलेल्या सर्व माझ्या शेजारी बसलेल्या माऊलींना मी मानाचा मुजरा करतो, नमस्कार करतो आणि महिला दिनाच्या पुन्हा एकदा त्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो, कारण नुकताच महिला दिन आपण साजरा केलेला आहे आणि आज या सर्व लोकांशी गप्पा मारताना एक वेगळा आनंद मला मिळणार आहे. त्या आईलाच मानवंदना देणारं एक सुंदर असं गीत या ज्येष्ठ नागरिक संघातले माझे एक नलावडे काका जे आहेत ते करणार आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं हे गीत या ठिकाणी सादर करावं. आईची माया ज्याला आई नाही त्याला कळते, आईची माया ज्याला आई नाही त्याला कळते. आई माझी, आई माझी, आई माझी, आई माझी, आईची माया ज्याला आई नाही त्याला कळते. आई माझी, आई माझी, आई माझी, आई माझी. पडलो मी आजारी, पडलो मी आजारी, आईने मांडीवर घेऊन रात्र रात्र जागली. आई माझी, आई माझी, आई माझी, आई माझी. नाही डोळ्याला डोळा लावला, नाही डोळ्याला डोळा लावला, तिने सेवा माझी केली. आई माझी, आई माझी, आई माझी, आई माझी. आईची माया ज्याला आई नाही त्याला कळते. आई माझी, आई माझी, आई माझी, आई माझी. गेलो मी शाळेला, गेलो मी शाळेला, नाही आलो लवकरी, नाही आलो लवकरी. कामधंदा सोडून आई अर्ध्या वाटेवर आली, कामधंदा सोडून आई अर्ध्या वाटेवर आली. मुक्का घेऊन माझा कडेवर घेऊन घरी आली, कडेवर घेऊन घरी आली. आई माझी, आई माझी, आई माझी, आई माझी. एका जनार्दनी म्हणे, एका जनार्दनी म्हणे जगात दुसरी आई नाही, एका जनार्दनी म्हणे जगात दुसरी आई नाही. स्वामी तिन्ही जगाचा, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी, हे सत्य आहे खोटे नाही, सत्य आहे खोटे नाही. आई माझी, आई माझी, आई माझी, आई माझी. आईची माया ज्याला आई नाही त्याला कळते. अतिशय सुंदर असं गीत या ठिकाणी नलावडे गुरुजींनी सादर केलं. आपणा सर्वांनाही आवडलं असेल, आम्हा सर्वांना आवडलं. आणि आई हा शब्द ऐकला ना की कुठल्याही वयाचा माणूस असो तो भावनाप्रधान होतोच. नकळत त्याच्या डोळ्यांच्या कडा नकळतपणे ओल्या होतात. आई लहानपणी आपल्याला खेळवणारी, जोजवणारी, शाळेत पाठवणारी, आपल्यासाठी वाटेल ते करणारी आई. आईच्या दृष्टीने प्रत्येक मुलगा म्हणजे चंदा है तू, मेरा सूरज है तू,
हाँ मेरी आंखों का तारा है तू, चंदा है तू, मेरा सूरज है तू. प्रत्येक मुलगा प्रत्येक आईसाठी खरंच चंद्र असतो, तारा असतो, सूर्य असतो, सारं काही असतं. मग त्या लाडल्याचे लाड करता करता तो लाडका कधी मोठा होतो आणि कधी उंच आकाशात भरारी घ्यायला लागतो याचा पत्ताच आईला लागत नाही. मग आईला अचानक दिवशी कळतं, अरे बापरे माझा तर मुलगा खूप मोठा झाला आहे आता. मग त्या मुलाबद्दल नेमकं त्या आईला काय वाटतं ऐकूया आपण, पाहणारच आहोत आपण आणि ऐकणार आहोत. कारण माझ्या शेजारी बसलेली जी व्यक्ती आहे वंदनाताई परदेशी, त्या आई आहेत आपला आवाजचे मुख्य संपादक अतुल परदेशी यांच्या. आणि आता अतुल परदेशी यांनी हे जे चॅनल चालू केलं आहे आणि या चॅनलच्या माध्यमातून त्यांच्या संकल्पनेतून साकारत असलेला हा भाऊचा धक्का कार्यक्रम आणि त्याविषयीच त्यांचं मनोगत निश्चितपणे तुम्हाला सर्वांनाच ऐकायला आवडेल. तर वंदनाताई नमस्कार. आता चॅनल तर आपल्या घरीच आहे, हे पूर्वीचे अतुल परदेशी आणि चॅनल सुरू झाल्यानंतरचे अतुलजी, याच्यामध्ये तुम्हाला काय फरक वाटतो का? खूप धावपळ होते, खूप पळापळ होते, काय नक्की काय वाटतं तुम्हाला नक्की? म्हणजे धावपळ खूप होते, पळापळ होतेच नक्की, पण त्याला माझा एक मंत्र होताच की कुठलंही काम करायचं म्हटल्यानंतर आपल्याला त्या कामामध्ये पूर्ण ओतून घ्यावं लागतं. त्याच वेळेस आपण ते काम सक्सेस करू शकतो. आणि आपल्या स्वतःच्या हिमतीवर राहणारा आपला जो स्टॉप असतो त्यांनासुद्धा आपल्याला अगदी सगळ्यांना आपल्या हसत खेळत वातावरणामधून त्यांना आपल्याला मिळून घ्यायचं असतं. कारण प्रत्येकांच्या मागे सर्वच काही टेन्शन असतं, आपल्यासारखे ते सुद्धा असतात. आणि त्याला माझं नेहमीचं हेच सांगणं असतं, बाळा तू ज्या वेळेस तुझ्या स्टुडिओमध्ये जातो त्यावेळेस जे समजा जे काही टीम असेल त्या टीमला सर्वांना तुला हे सांभाळून घ्यायचं आहे. एवढं मोठं काम तू करतोय, पण या कामामध्ये तुला अनेक अशा अडचणी येणार आहे. कोणी येऊन तुला मध्येच काय चाललंय हे, किंवा आमचं तुम्ही घेतलंच नाही, हे असे बरेच काही तुला अशा अडचणी येणार आहे. सर्वांना अगदी हसतमुखाने आपल्याला उत्तरं द्यायची. नक्कीच तुमचं हे मार्गदर्शन म्हणजे फक्त अतुलजींसाठी नाही, कारण आपला आवाज हा फक्त आपला आवाज नसून, आपला आवाज एक चॅनल नसून, आपला आवाज हा एक परिवार झालेला आहे, एक कुटुंब झालेला आहे आणि आम्ही सगळेच जण त्या कुटुंबाचे एक भाग आहोत. आपण आता उपस्थित या ठिकाणी जे आहोत ते सगळेच आपल्या आवाज परिवाराचे एक सदस्य आहात, भाग आहात. म्हणूनच तुम्ही आज या ठिकाणी माझ्याबरोबर या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहात. तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा कौतुक करताना आई तुम्हाला आणखीन काय बोलावं असं वाटतंय? तर मला 8 मार्च हा महिला दिन आता नुकताच पार पडला आहे. त्या 8 मार्च महिला दिनानिमित्त मला सर्वांना एक सांगायचं आहे, जे काही आपल्या आवाजचं चॅनल ऐकत असतील, बघत असतील, त्या सर्वांपर्यंत माझा असा आवाज जायला पाहिजे की सर्वांनी एक हा बोध घेतला पाहिजे की ज्या मुली सुना ज्या काही असतील, लोक म्हणतात किंवा प्रत्येक मुलीला जर आपल्या आईवडील सांभाळण्याचा जर अधिकार मिळाला असता तर जगामध्ये वृद्धाश्रम राहिली नसती. बरोबर. पण मला असं म्हणायचं आहे की प्रत्येक सुनेने जर आपल्या आई वडिलांना वागवलं तर जगामध्ये वृद्धाश्रमाचं अस्तित्वच राहणार नाही. वा क्या बात आहे, टाळ्या झाल्या पाहिजे. आणि या 8 मार्चच्या महिला दिनानिमित्त मी सर्व मुलींना, सुनांना, कारण ज्या मुली असतील त्या पण सुना आहेत, ज्या सुना असतील त्या कोणाच्या मुली आहेत, प्रत्येक आईला मी असा संदेश देईल 8 मार्चबद्दल की प्रत्येक माऊलीने आपल्या मुलीला हेच सांगावं की वृद्धाश्रमाची संकल्पना एक स्त्री म्हणून आपणच फेटाळून लावू शकतो. नक्कीच. आणि ह्याला आपल्या 8 मार्च मी म्हणते की आज आपण ही शपथ घ्यायला पाहिजे. प्रत्येकजण बेटी बचाव हा एक आपला आहे, पण पुन्हा याची शपथ आपण घ्यायला पाहिजे की जगामध्ये कुठंही वृद्धाश्रमच नकोय. नक्कीच कुठंच वृद्धाश्रम नको, ही संकल्पनाच नको. आणि ही सर्व आपण काही स्त्री शक्ती एवढी मोठी आहे की ती स्त्री शक्ती हे सर्व काही आपण करू शकतो आणि या वृद्धाश्रमालाच आपण आळा घातला पाहिजे. या निमित्ताने मी या सर्वांना असा संदेश देऊ इच्छिते. नक्कीच वंदनाताई, अतिशय सुंदर हा संदेश आहे. आणि याच नोटवर आता पुन्हा माझ्या शेजारी एक ताई बसलेले आहेत, त्या ताईंनाही काही बोलायचं आहे. ताई, माझं नाव सिंधू मारुती चौरे, सासरमध्ये जुन्नर, माहेर सासवड. तर मी माहेर गेले होते एकदा आणि मे महिन्याची सुट्टी होती. माझा मुलगा 4 महिन्याचा होता, छोटा होता. आणि माझ्या भावाबरोबर आम्ही जेजुरीला गेलो. जेजुरीच्या पाया पडलो आणि मग कडेपठारावर गेलो. कडेपठारावर जाताना मध्ये गेलो, निम्या पायऱ्या चढून वरती निम्या पायऱ्या राहिल्या. नंतर मग एवढा मोठा पाऊस आला. माझा भाऊ, मी सगळे चिंब भिजलो आणि माझा मुलगा छोटा
4 महिन्याचा असा भावाच्या जवळ होता आणि फडक्यात रुमालात भाकरसुद्धा नेली होती. तिथं वर गेलो कडे पठारावर, दोघंही चिंब भिजलेलो आणि बाळाला सोडलं तर तो अजिबात भिजलेला नव्हता. म्हणजे हे अगदी देवाची कृपा म्हणा, हा एक चमत्कार म्हणा. नाही शेवटी आहेच, चमत्कार आहे, मानला तर आहे, नाही म्हणलं तर काही. आणि अजिबात बाळ तर सुद्धा त्याचं ओलं झालं नव्हतं. नाही असं काय होतं, प्रत्येकाचीच अशी काहीतरी. आणि असे तुम्ही अनुभव जेव्हा सांगताना, हा तुमचा अनुभव असतो, ही तुमची श्रद्धा असते. त्याच्यामुळे प्रत्येकाने आपली श्रद्धा ही जपलीच पाहिजे. शेवटी कसं आहे, मांडला तर देव, नाही तर. आणि देव हा मला नाही वाटत कुठं आहे, देव हा सगळीकडेच आहे ना. आणि देव हा जास्तीत जास्त मला तर वाटतं की स्त्रीमध्ये आहे, कारण स्त्रीला मातृत्व लाभलेलं आहे. तर असा चमत्काराचा अनुभव आयुष्यामध्ये प्रत्येकालाच कधी ना कधी कुठं ना कुठं येतच असतो. शेवटी एक चमत्कार आहेच, एक देव आहेच, एक अशी शक्ती आहे जी हा सर्व सृष्टीचा संसार सांभाळते आहे. आणि आता एक आई या ठिकाणी उभ्या आहेत, शांताताई आमच्या. तर त्यांना एक जुन्या काळातली एक गीत आठवलेलं आहे, मला वाटतं ओवी आहे, आणि त्यांना ती ओवी गायची आहे. तर ताई तुम्ही ती गाऊ शकता. पंढरीला जाया माझी कालची तयारी, अरे पांडुरंगा माझी कालची तयारी, विठ्ठल मुराळी गोड चरात नयारी, अरे पांडुरंगा गोड चरात नयारी, पंढरीला जाया औंधा नव्हतं माझं मन, अरे पांडुरंगा औंधा नव्हतं माझं मन, देवा विठ्ठलानी चिठ्ठ्या पाठविल्या 2, अरे पांडुरंगा चिठ्ठ्या पाठविल्या 2, पंढरीला जाया विठ्ठल हाका मारी सख्याला, अरे पांडुरंगा हाका मारी ते सख्याला, त्याचे नाव घेता पाणी लागलं धक्क्याला, अरे पांडुरंगा पाणी लागलं धक्क्याला. साक्षात पांडुरंग समोर आले की काय, असं वातावरण, भक्तिमय वातावरण या माझ्या आयांनी निर्माण केलेलं आहे. तर तरुण पोरांनो, मी तुमच्याकडे येत असतो, तुमच्यामध्ये जेवढा जोश मला दिसत नाही ना, तेवढा जोश मला या माझ्या शेजारी बसलेल्या सर्व आया बहिणींमध्ये आणि माझ्या भावांमध्ये दिसतो आहे. तेव्हा तुम्ही जरा जागे राहा, म्हाताऱ्यांना कमी समजू नका. तर अतिशय सुंदर पांडुरंग साक्षात आपल्यासमोर उभं करणारं हे गीत. आणि आज आहे शनिवार, तर या ताईंनी जशी पांडुरंगाची आठवण करून दिली, तशी मला जे बजरंगबलीची आठवण झाली, तर त्याला समर्पित एक गीत मला आवडतं, म्हणून आपण सगळे मिळून म्हणूयात. तर म्हणायला काय हरकत नाही की 2 ओळी म्हणणार आहे फक्त मी. तर तसा माझा आवाज काय फार सुंदर नाही आहे, म्हणजे डेंजर गातो मी. घरामध्ये बायको गाऊनच देत नाही, म्हणून बाहेर हाऊसबागी करतो. घरामध्ये एकदा गात होतो, शेजारचे 4-5 जण आले, बायकोला म्हणले काय झालं, म्हणजे कुठं काय झाले, मी म्हणली मग तुमची कार अडतायत. तर तसं माझा आवाज डेंजर आहे. हां, म्हणजे असं होतं. तर गमती जमती असतात त्या. गाणं म्हणतो, हे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, आणि एकमुखानं बोला बोला जय जय हनुमान, एकमुखानं बोला बोला जय जय हनुमान, हे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एकमुखानं बोला बोला जय जय हनुमान, एकमुखानं बोला बोला जय जय हनुमान, हे धन्य तुझी राम भक्ती, धन्य तुझी काया, लहानपणी गेला की तू सूर्याला धराया, हा लहानपणी गेला की तू सूर्याला धराया, हादरली ही धरती थरथरले आसमान, एकमुखानं बोला बोला जय जय हनुमान, एकमुखानं बोला बोला जय जय हनुमान. बजरंगबली की. नुकताच आपण जागतिक महिला दिन साजरा केला, आणि या महिला दिनाच्या निमित्ताने अनेक कार्यक्रम राबवले गेले. त्याच महिला दिनाविषयी नेमकं काय मत आहे हे व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी ताई बोलू इच्छित आहे. मी सुमन मातेले बोलते. मला महिला दिनानिमित्त एवढंच सांगायचं की सर्व स्त्री शक्तीला माझ्या शुभेच्छा, आणि असं स्त्री सर्व मुलींनी सुनांनी आईवडिलाप्रमाणे सासू सासऱ्यांना सांभाळावे, एवढीच माझी अपेक्षा आहे. ओके, धन्यवाद धन्यवाद. तर मुलींनो लक्षात ठेवा,
सासू सासरे म्हणजे सुद्धा कोणी परके नसतात, आई वडीलच असतात ते आपले, आणि तसेच सांभाळा. आजी आताईंनी केलेली आशा अगदी रास्त आहे. एक फार चांगले चांगले उखाणे या माझ्या आजूबाजूला बसलेल्या भगिनींकडे आहेत, तर ते उखाणे त्यांनी सादर करावेत. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, प्राणाच्या घरात सुनंदा गृहमंत्री. पंढरीच्या वारीत विठ्ठल नामाचा गजर, पांडुरंग शेठच्या सेवेला पद्मा नेहमीच हजर. पांडुरंगाला वाहतात तुळस, गणपतीला वाहतात शमी, शिवाजीरावांचं नाव घेते त्यांच्या संसारात सुखाला नाही कमी. परसदारात आहे तुळस, तुळशीला घालते पाणी वाकून, पांडुरंगाचं नाव घेते ज्येष्ठ नागरिकांचा मान राखून. कुंकू लावते ठसठशीत, हळद लावते किंचित, आत्माराम थोरात जीवनात आले हे माझं भाग्य आणि पूर्वसंचित. शंकराला वाहते बेल, विष्णूला वाहते तुळशी, दत्तात्रयांचे नाव घेते महिला दिनादिन दिवशी. भाजीत भाजी मेथीची भाजी, लक्ष्मणरावांचं नाव घेते सन्मित्रची आजी. असा असावा सुखी संसार, जेथे दुर्दैवाला घ्यावी लागते माघार, सदाशिवराव आहेत माझ्या जीवनाचा आधार. हंड्यावर हंडे सात, त्यावर ठेवली परात, परातीत कळशी, दत्तात्रयरावांचं नाव घ्यायला मी नाही आळशी. अर्जुनाच्या रथाला श्रीकृष्णाचे घोडे, पांडुरंगरावांचं नाव घेते आपल्या आवाजच्या पुढे. राम बसले राज्यावर, सीता बसले अंकावर, निवृत्तीरावांचं तेज माझ्या कुंकावर. श्री चौरे काका आणि श्री मोडवे काका यांनी संघटना सुरू केली ज्येष्ठांसाठी, आणि मी सौ कांता बाळासाहेबांचं नाव घेते. श्री डोंगरे सर, सौ वंदनाताई अतुल आणि आपला आवाजसाठी. जिंजिन जेण्यात बसले मेण्यात, काळी चोळी अंगात, गुलाल भांगात, लवंगा मुठीत, जायफळ वटीत, हांड्या वांडे सात, त्याच्या होती परात, परातीत होता भात, भातासारखं तूप, तुपासारखं रूप, रूपासारखा जोडा, चंद्रभागेला पडला वेडा, चंद्रभागेच्या बुडाला नावा, चंद्रकांत शेठ मला पंढरपूर दावा. डोळ्यावर गॉगल, गळ्यात चैन, कमरेला मोबाईल, बसायला बाईक, मारुतरावांचं नाव घेते मी त्यांची वाईफ. वा, अतिशय सुंदर असे उखाणे घेतले, आणि एका चांगल्या मित्राची इथं ओळखही झाली. गॉगलही घालतायत, बाईकवरनंही फिरतायत. तर असे मारुतराव यांचं सुद्धा मी या ठिकाणी मित्र झालेलो आहे. आणि उखाणे म्हटलं की मला आवडतात, पण माझी बायको थोडीशी डेंजर कार्यक्रम आहे तिचा. तिला म्हटलं ना कधी उखाणे घे, एक तर नाटकं खूप करते, घेते ती, पण काय तिला म्हटलं ना साडी घ्यायची का, मला नाही घ्यायची. परवा मला म्हटली मला साडी घ्यायची. म्हटलं कुठली घ्यायची? म्हटली मला पैठणी घ्यायची. तिला पुण्याला घेऊन गेलो मी साडी घ्यायला. पैठणी घ्यायची होती, म्हटलं पुण्याला फिरव. ही साडीचं दुकान दिसली की उड्या मारायची. आय्या बघा किती स्वस्त आहे बघा. अरे म्हटलं चल बाई पुढं. अख्खा लक्ष्मी रोडला उड्या मारत होती, अख्खा लक्ष्मी रोड उड्या मारत होती. तर एका दुकानाच्या समोर तिने 4 फुटच उडी मारली. म्हणजे अगं बाई बघा ना किती स्वस्त आहे बाई. खादीची साडी 30 रुपये, चायना सिल्क 40 रुपये, पटोला 45 रुपये, पैठणी 80 रुपये. म्हटलं गप, इज्जत नका काढू, ते साडीचं दुकान नाही, ती लॉन्ड्री. चल पुढं. तर या उखाण्याच्या कार्यक्रमाबरोबर आजच्या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी आपला आवाज परिवाराच्या वतीने सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. आणि काका एक बोलणार आहेत, वाबळे सर. वाबळे साहेबांना विनंती करतो, वाबळे साहेबांनी आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं. सुरेशराव, आपलं अभिनंदन. तुम्ही आमच्या ज्येष्ठांकडे लक्ष दिलं आणि कार्यक्रम ज्येष्ठांकरता आयोजित केला, त्यावर आपलं अभिनंदन. आपला आवाजाने जुन्नर सारख्या पुण्यापासून 100 किलोमीटर दूर असलेल्या ग्रामीण भागामध्ये सोय उपलब्ध केली आणि आमच्या ज्येष्ठांना आपल्या व्यथा मांडण्याची किंवा आपलं म्हणणं मांडण्याची, लोकांसमोर तालुक्यामध्ये किंवा शहरामध्ये किंवा राज्यामध्ये आपलं म्हणणं मांडण्याची सोय उपलब्ध करून त्याबद्दल अतुल परदेशी, सुरेशराव आणि त्यांच्या सर्व टीमचं ज्येष्ठ नागरिक संघ शिवनेरी ज्येष्ठ नागरिक संघ याच्याबद्दल आपले आभार मानतो. आणि ही जी चळवळ सुरू झाली ती 1977 साली सुरू झाली आणि जुन्नरमध्ये पहिला ज्येष्ठ नागरिक संघ हा 1995 साली रोटरीच्या माध्यमातून तयार झाला, स्थापन झाला. परंतु एवढं मोठी संख्या आहे आणि तिथल्या खालच्या लोकांना वर यायला लांब पडायला लागलं, ज्येष्ठांना त्रास व्हायला लागला. म्हणून या ठिकाणी आपण हा ज्येष्ठ नागरिक संघ सुरू केलेला आहे आणि त्यामधून आपण या ठिकाणी आलात. आमच्या मनोकामना ज्या आहेत त्या आपल्या व्यक्त करण्याला तुम्ही संधी दिली त्याबद्दल तुमचं आपला आवाज या कार्यक्रमाचं मी मनापासून आमच्या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांतर्फे अभिनंदन करतो. आणि या ठिकाणी सुनंदा शहा,
ज्येष्ठ नागरिक संघ कार्याध्यक्ष. महिलांना सर्व क्षेत्रात आपल्या पदाची प्रगती करताना तिला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. घरच्या कुटुंबाकडे लक्ष द्यायला वेळ खूप मिळतो, मुलांकडे लक्ष द्यायला भरपूर वेळ मिळत नाही, स्वतःच्या तब्येतीकडे वेळेअभावी लक्ष देता येत नाही, इकडून आड तिकडून विहीर अशा संकटात सापडते. घरी आल्यावर पदर खोचून स्वयंपाकाला लागावे लागते. अरे संसार संसार आधी हाताला चटके मग मिळते भाकर. भगिनी माता पत्नी सर्वांनीच आपल्या मनाच्या खिडक्या सतत उघड्या ठेवा. वारा वावटळी त्यात सहज आत येऊ देऊ दे, पण तुम्ही त्यात वाहवत जाऊ नका. आयुष्यातील अनेक वळणावर तुम्हाला वाहत नेणारे प्रभाव भेटतील, त्याच्या पुरात तुम्ही वाहून जाऊ नका. स्वतःला इतकं खंबीर आणि प्रगल्भ बनवा की असे कितीतरी प्रभाव तुम्ही सहजगत्या उल्लंघन जाऊ. तर शहाताईने अतिशय सुंदर असं या ठिकाणी विश्लेषण केलेलं आहे की आजच्या स्त्रीने कसं असावं आणि काय नेमकी परिस्थिती आहे स्त्रीची. अतिशय सुंदर असं त्यांचं विश्लेषण होतं. आणि आपला आवाजमधले ही सगळे या ठिकाणी आज जी उपस्थित मंडळी आहेत, मी यांना सगळ्यांना एक नवं नाव देतोय, जय जवान आहेत. हे सगळे या सगळ्यांचा जोश आणि जल्लोष पाहिला आणि या ठिकाणी ज्या उत्साहाने ते सगळे बोलत आहेत, मला खरोखरच या कार्यक्रमाला आज खऱ्या अर्थानं भाऊचा धक्क्यामध्ये एक वेगळी प्रकारची गंमत वाटते आहे. आणि आपला आवाजमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम सुरू झालेले आहेत आणि त्याविषयीच बोलण्यासाठी या ठिकाणी एक ताई उत्सुक आहेत. तर ताई, तुम्हाला काय बोलायचं आहे? विषय असं बोलायचे की आपला टी व्हीला सुरू केल्यापासून मी रोज सकाळी भजनाची मालिका असते ती ऐकते आणि खूप छान भजनं असतात. आणि त्याच्यामध्ये अतुल भाऊ परदेशी आणि हे तर काही आमच्या बहिणीच आहेत सर्वात मोठ्या, सर्वांमध्ये अगदी भजनाचा कार्यक्रम म्हणजे आम्ही करतो. ते भजनसुद्धा आम्ही याच्यामध्ये म्हणतो आणि तुम्हाला मी बऱ्याच वेळा बघितलेले त्याच्यामध्ये कार्यक्रम घेताना. मला एवढं सांगायचे आणि त्यांच्या टीमचाही मी आभार मानते, अतुल भाऊ परदेशी आणि दिदींचं जास्त आभार. बरं ठीक आहे, काय हरकत नाही. आमचा हा सगळा परिवार आहे. बरं मग आणखीन तुम्हाला काय वाटतं आपला आवाजमध्ये काय आम्ही आणखीन वेगळं काय करावं पाहिजे? म्हणजे अध्यात्माच्या दृष्टीने अजून काय आम्हाला ऐकायला मिळेल असं तुम्ही दाखवा. बरं, मग तुम्हाला जर आम्ही संधी दिली आपल्या आवाजमध्ये कार्यक्रम करण्याची तर तुम्ही सगळे येणार? तुमचं सगळं भजनी मंडळ येणार? तुम्ही सगळे भजनी मंडळ जर तर नाही सगळे येणार. या सगळ्यांसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवूयात आपण. आणि मी तुम्हाला या ठिकाणी आपला आवाज परिवाराच्या वतीने जाहीर निमंत्रण देतोय की आमचा जो कार्यक्रम आहे मी गुणवंत कलावंत या कार्यक्रमामध्ये मी तुम्हाला सर्वांना आमंत्रित करतो. या कार्यक्रमामध्ये तुम्ही या आणि 1 नाही 2 नाही 4 5 जेवढी भजनं तुम्हाला म्हणायची असेल तेवढी भजनं म्हणा, कारण मी गुणवंत कलावंत हा आपला आवाजचा एक वेगळा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमामध्ये आपण वेगवेगळ्या भागातल्या कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी देत असतो. आपला आवाजच्या माध्यमातून अनेक वेगवेगळे प्रयोग, वेगवेगळे कार्यक्रम आम्ही राबवतो आहोत. आपला आवाजचे मुख्य संपादक अतुल परदेशी यांच्या संकल्पनेतून साकारलेले अनेक कार्यक्रम सध्या लोकप्रिय होत आहेत. यामध्ये राजकारणावर आधारित असलेला चर्चेचा कार्यक्रम, एक महाचर्चा असते, तो कार्यक्रम म्हणजे बोल बिंदास. आणि आपला सर्वांचा आवडता कार्यक्रम म्हणजे मी तुमच्या इथे आलोय तो माझा भाऊचा धक्का हा कार्यक्रम, किंवा मीच दिग्दर्शन करत असलेला आणि निवेदन करत असलेला दुसरा कार्यक्रम म्हणजे मी आता सांगितलेला मी गुणवंत कलावंत. आणि लवकरच जसं आता तुम्ही भजनाचा विषय काढलाय तर याच आध्यात्मिक विषयावर आधारित असा रामकृष्ण हरी नावाचा कार्यक्रम आपला आवाजच्या माध्यमातून सुरू होणार आहेत. असे वेगवेगळे कार्यक्रम आम्ही सुरू करणार आहोत. पण हे सुरू करत असताना आम्हाला खऱ्या अर्थानं प्रेम आणि आशीर्वाद लाभत आहेत आणि लागणार आहेत तुम्हा सर्वांचे. म्हणूनच तुम्हा सर्वांचे मी पुन्हा एकदा आपला आवाज परिवाराच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि या ताईंना आता एक गाणं म्हणायचं आहे, त्या ताईंना मी विनंती करतो. छंद नाही नामाचा हा देह काय कामाचा, हो छंद नाही नामाचा हा देह काय कामाचा. देवाने दिले सुंदर डोळे, देवाने दिले सुंदर डोळे, पाहिलेस का कधी संतांचे मेळे, पाहिलेस का कधी संतांचे मेळे. छंद नाही नामाचा हा देह काय कामाचा, हो छंद नाही नामाचा हा देह काय कामाचा. देवाने दिले सुंदर कान, देवाने दिले सुंदर कान, वाचलेस का कधी पोथी पुराण, ऐकलेस का कधी पोथी
पोथी पुराण छंद नाही नामाचा, हा देह काय कामाचा, हो छंद नाही नामाचा, हा देह काय कामाचा. देवाने दिला सुंदर देह, देवाने दिला सुंदर देह, घातले का कधी तुळशीच्या माळा, घातले का कधी तुळशीच्या माळा. छंद नाही नामाचा, हा देह काय कामाचा, हो छंद नाही नामाचा, हा देह काय कामाचा. देवाने दिला सुंदर देह, देवाने दिला सुंदर देह, सत्कार्यासाठी तू कारणी लाव, सत्कार्यासाठी मिलाव. छंद नाही नामाचा, हा देह काय कामाचा, हो छंद नाही नामाचा, हा देह काय कामाचा, हा देह काय कामाचा. या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये, या संतांच्या भूमीमध्ये, आणि आज तो मी कार्यक्रम घेतो आहे, आणि आज जिथे मी हा कार्यक्रम करतो आहे ती भूमी तर आहे साक्षात छत्रपती शिवरायांची जन्मभूमी. आणि शिवरायांच्या जन्मभूमीमध्ये महाराष्ट्रातल्या विविध कलांचा आनंद आस्वाद देणारे अनेक कलाकार मंडळी आहेत. रडते 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 ग बाळ माझे ताने, हो रडते ग बाळ माझे ताने, हो रडते ग बाळ माझे ताने. रड हो रडते नाना परी समजावी ते, मागल ते खाया देते, नाना परी समजावी ते, मागल ते खाया दे. बोला नाना थोपटून निजविते परी उगारा येना, थोपटून निजविते परी उगारा येना. हा बोला रडते 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 ग बाळ माझे ताने. ते शांताराम बापू साधाकाळ या ठिकाणी मड या गावावरून आलेली ही ज्येष्ठ मंडळी आहे, ज्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एकच आवाज आपला आवाज, तर आपला आवाज प्रस्तुत हा होता कार्यक्रम, आपला आवडता कार्यक्रम भाऊचा धक्का. भाऊचा धक्का या कार्यक्रमामध्ये आज मी इथंच थांबणार आहे, पण आजच्या कार्यक्रमात मजा आली ना, धमाल वाटली ना. आपल्यालाही जर वाटत असेल की मी आपल्या गावात यावं आणि आपल्याशा मनमोकळ्या गप्पा माराव्यात, तर आपण एक काम करायचं आहे, संपर्क साधायचा आहे आपला आवाजचे मुख्य संपादक अतुल परदेशी यांच्याशी. दूरध्वनी क्रमांक आहे 02132 22 22 66. या क्रमांकावर संपर्क साधा आणि हा भाऊ उरपाटे म्हणजे मीच, आपला लाडका निवेदक सुरेश डोंगरे आपल्या गावामध्ये यायला सिद्ध आहे, तयार आहे. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. आज आपण इथंच थांबणार आहोत, पुन्हा भेटूयात पुढच्या भागामध्ये याच दिवशी याच वेळी आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये. कार्यक्रमाचं नाव आहे भाऊचा धक्का. आणि आजच्या कार्यक्रमाचा शेवट करताना एक वेगळ्या पद्धतीने आपण शेवट करणार आहोत. ही सगळी ज्येष्ठ मंडळी आहेत आणि या मंडळींबरोबर हा आनंदाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी सादर केला. आजच्या या कार्यक्रमाची शेवट आपण करणार आहोत ते पसायदानाने. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागामध्ये. पाहत राहा आपला आवाज, हाक तुमची, साथ आमची. धन्यवाद. ईश्वर
सर्वांची मागे आई मानवर्ग भूमंडळी भेटूया चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जय